या भेटू, बाकी काय नाही आहे भेटू. धार्मिक संस्थेच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन या ठिकाणी आलेले सर्वच उपासक उपासिका बौद्धाचार्य बंदेगण सर्व सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या सर्वच बंधू भगिनींचं मी आजचा जो कार्यक्रम आहे आपला वर्षावास समारोप 2025 जो भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीनं आपण घेत आहोत, सर्वांचंच मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. सर, विभाग प्रमुख प्रकाश नाईक सर यांनी स्टेजवर यायचे. वंदना याचना म्हणजेच की बंदेजी आमच्याकडून जर कायिक वाचिक मानसिक कर्म काही पाप घडला असेल तर तुम्ही आम्हाला क्षमा करावी याचना. बुद्धं नमामि धम्मं नमामि मदेता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तीन वेळा म्हणावे. नमो बुद्धाय. जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभा पुणे या आपल्या संस्थेचा वर्षावास समाप्ती दिन हा कार्यक्रम आपण सर्वजण एकत्रितपणाने करत आहोत. वर्षावास तथागतांनी त्यांच्या काळामध्ये या वर्षावासाची सुरुवात केली. पाली भाषेमध्ये वस्सा वास हा शब्द आहे. वस्सा म्हणजे वर्षा आणि आवास म्हणजे राहणं. त्या काळामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये संक्रमण करण्यासाठी भिक्षुगणांना अतिशय त्रास होत असायचा आणि तथागतांनी ते सांगितलं होतं, चलत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्या मार्गाने भिक्षूंचं जीवन चालत असताना वर्षा मासामध्ये भिक्षुगणांनाही त्रास व्हायचा आणि गावोगाव फिरत असल्यामुळे त्यांच्या पायाखाली जे पीक आहे सुरुवातीचं ते देखील तोडवलं जायचं. अशा अत्यंत त्रासदायक स्थितीमध्ये तथागतांना जेव्हा समजलं की वर्षावासाच्या या पावसाळी दिवसामध्ये
भिक्षूंनाही त्रास होतोय आणि समाधानकारक असं दोघं धम्माचं कार्य घडत नाही. त्यामुळे विनयपिटकामध्ये तथागताचा संवाद आहे भिक्षूंसह. ते भिक्षूंना म्हणतात की या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपण एका ठिकाणी वास्तव्य करावं आणि धर्माचा प्रसार आणि प्रसार देखील करावा. आणि तेव्हापासून वर्षावासाला सुरुवात झाली. आपल्या सर्वांना ज्ञात आहे पहिला वर्षावास हा इसवी सन पूर्व 528 ला झाला आणि तो सारनाथ येथील मृगराय वनामध्ये पंचवर्गीय भिक्खूंना जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन सूत्र भगवंताने दिलं तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. आणि तेव्हापासून आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या काळामध्ये आजपर्यंत वर्षावास हा कार्यक्रम आवर्जून भिक्षू संघासाठी देखील आणि आपल्या सर्व उपासकांसाठी देखील हा पाळला जातो. भगवंताने धर्म प्रचार आणि प्रसारासाठी भिक्षूंना सांगितलेलं होतं. तेच काम आता आधुनिक काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या माध्यमातून गेली 25 वर्ष वर्षावास सातत्याने आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या कालावधीमध्ये धम्म देण्याचं काम अतिशय जागरूकपणाने करत आहे. आणि आजचा हा दिवस आहे की आपण गेले 3 महिने जो आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमेपर्यंतचा अतिशय प्रसन्न आणि शुभदायी कालावधी आपण सर्वांच्या समवेत सादर केलेला आहे. आणि आज समापन दिन आपण साजरा करीत आहोत. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. ज्योतिबा सावित्री माईंच्या समतेच्या क्रांतीच्या. ज्योतिबा सावित्री माईंच्या समतेच्या क्रांतीच्या. बाबासाहेबांच्या रमा मातेच्या करुणेच्या ह्या दिशा. बाबासाहेबांच्या रमा मातेच्या करुणेच्या ह्या दिशा. अत्तदीप भव मनी घेऊनी काफिला चालला. अत्तदीप भव मनी घेऊनी काफिला चालला. वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा. जीवनातला वाट आमची सद्धम्माची नीतीची मैत्रीची. वाट आमची सद्धम्माची नीतीची मैत्रीची. पंचशिलांची कास धरोणी पाऊले चालती. पंचशिलांची कास धरोणी पाऊले चालती. शील समाधी प्रज्ञेचा हा
प्रवासनित आपुला शील समाधी प्रज्ञेचा हा प्रवासनित आपुला वर्षावास समाप्ती दिन हा करू आता साजरा जीवनातला बुद्ध धम्माचा प्रसार करीतो विहारात जाऊनी बुद्ध धम्माचा प्रसार करीतो विहारात जाऊनी धम्मदीपन क्रांतिदीप हा मनोमनी उजळुनी धम्मदीपन क्रांतिदीप हा मनोमनी उजळुनी सत्कार्याचा मार्ग लावितो सदाचाराचा मार्ग लावितो जीवनातला खरा सदाचाराचा मार्ग लावितो जीवनातला खरा वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा जीवनातला बुद्ध धम्माचा मार्ग आमचा खरा वर्षावास समाप्ती दिन करू आता साजरा करू आता साजरा करू आता साजरा जय हिंद. आपण आपल्याच विश्वस्त मंडळीचा सन्मान काही करीत नसतो कार्यकारिणीचा सन्मान करीत नसतो परंतु या केबी मोडघरे सर यांच्या हस्ते दिला जात आहे. तर आपण होत नाहीये. आणि चळवळी म्हटलं की ते एका दिवसात उभ्या राहत नाहीये त्याच्यासाठी त्याग हा फार महत्त्वाचा. तर फेसबुक पहा तुम्ही एखादं कॉमेंट जर त्याच्यामध्ये आल्या तर भयानक कॉमेंट चालू असतात. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं सन्मान करायचा त्यांचा. आणि आपण बौद्ध धर्मीय असल्यामुळे थोडस शांत आहोत नाही तर आपल्याला भीमा कोरेगावचा इतिहासही माहिती आहे. 28,000 पेशवा अजूनही 91 वर्ष आपण संस्थेस आर्थिक मदत करीत असतात. सध्या आपण आजारी असताना सुद्धा बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली. यामध्ये आपलं धम्माबद्दलची ओढ दिसून येते. आपल्या कार्याची दखल घेऊन संस्था आपणास धम्म जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करीत आहे. आपणास दीर्घ आयुष्य माणूस कोपऱ्यात कुठेतरी बसलेला असतो घरामध्ये, तो बाहेर यायलाच मागत नाहीये. आणि काही लोक असं म्हणत असतात एखादी व्यक्ती गेली की तो 91 आहे आणि त्याचं योगदान फार मोठं आहे. त्या दोन्ही संघटना होत्या त्यावेळेस संघाची लोक म्हणायचे की त्या बाबासाहेबांकडून काहीतरी शिका. समता सैनिक दल कोणत्या पद्धतीने काम करतंय. जय भीम सर.
दाहिजे सरांच्या हस्ते सन्मान होतो. दाहिजे सर माझे गुरु आहेत. मी नेहमी म्हणत असतो, माझे क्लास टीचर, माझे 9वीचे क्लास टीचर दाहिजे सर, ज्यांनी इंग्रजी शिकवलं मला आणि त्याच्यामुळे इंग्लिश थोडंसं सुधारलं. तर या ठिकाणी सन्मान होत आहे. यशवंत, कालकथित यशवंत देवीदास धनविजय कुटुंबीय आलेले आहेत त्यांचे, तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. कालकथित यशवंत देवीदास धनविजय उपाचार्य, प्रवचनकार, संत सैनिक दलाचे पाईका, नागभूमी या संस्थेच्या धागेमध्ये आपण स्वतः काम केलं, कारण संस्थेचा पैसा खर्च होऊ नये म्हणून लोकांपर्यंत बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सर्वांनी धन्यवाद सर, धन्यवाद ताई. काही पटत नसतं, भावाभावाचंही पटत नाहीये, परंतु ते त्याच्या पद्धतीने काम करीत असतात, आपण आपल्या पद्धतीने काम करतोय. ती दोन्ही भावनच आहे. तो मोठा भाऊ आहे, आपण धाकटा भाऊ आहोत, परंतु आपल्याला काम करायचंय बुद्ध, फुले, शाहू. कारण ही कामं करणारे कोण आहेत? कारण संख्या कमी आहे धार्मिक कार्यकर्त्यांची, तेही त्यांच्या पद्धतीने खूप चांगलं काम करतायत. आणि प्रत्येक वेळेस मतभेद हे होत असतात, परंतु मतभेद ही इथं होत असतात पुण्यामध्ये, परंतु वरच्या लोकांना काही माहिती नसतं आणि म्हणून ते प्रॉब्लेम झालेले आहेत. यानंतर आपण पुढील सन्मान जो घेणार आहोत, सत्कार जो करणार आहोत, हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना. आणि जो कार्यकर्ता असतो तो घरात बसूच शकत नाहीये, ज्याला कार्याची आवड आहे तो कुठेही असेल तर कार्यक्रमाला जातच असतो. आणि शारदाताई प्रत्येक ठिकाणी अनेक विहारांमध्ये कधी कधी तर असं वाटतं 9 वाजता जर घरात घर सोडलं तर बऱ्याचशा वेळेस संध्याकाळीच येतात. 2-2, 3-3 प्रवचन ते अटेंड करतात. आणि ह्याही वयामध्ये तेवढं करणं तसं अवघड आहे. आणि मुलांवर सुद्धा त्यांनी चांगले संस्कार केलेले आहेत. त्यांच्या मुली असतील, मुलं असतील, सुनबाई आहेत. तर हे आदर्श असं हे कुटुंब आहे. धन्यवाद ताई आणि धन्यवाद सर्वांच. हेच समर्थनीय पात्र आहे. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन वर्षावासाचे कार्यक्रम पाषाण गावात आपण संपन्न करून हिंमत दाखवली, हेच आपलं मोठं योगदान आहे. आपण सध्या या संस्थेत संघटक या पदावर कार्यरत आहात. या सर्व समर्थनीय बाबींचा विचार करून संस्थेने आपणास धम्म जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे आणि आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच सद्भावना आम्ही व्यक्त करीत आहोत.
धन्यवाद सर. या ठिकाणी आहे आणि करत आहात. आपण संस्थेची बाजू भक्कमपणे सर्वांसमोर मांडत असता सध्या आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेची विभागीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. समाजात धम्म बीज रुजवण्यासाठी आपण उभयतांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन आपला दोघांस आदर्श धम्म प्रचारक दाम्पत्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. आपला दोघाही उभयतास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना. आणि कुटुंब म्हणून या ना तुम्ही जाऊ. डेडे बंधू माझे हेच आमचे बंधू. अशोकचे अवसरे म्हणले की दोन अवसरे आठवतात. एक नागपूरचा आणि एक प्रबुद्ध प्रेरणा विहार. तर या ठिकाणी सरांचं कार्य फार मोठं आहे दोघाही उभयतांचं. तर आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. बनते प्रियदर्शी आणि डॉक्टर नागोश हे तिचा सन्मान करतील. रुजू झालेला आहे तर त्याचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे विश्वस्त अध्यक्ष केली. सर्वांना सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या सन 2025च्या वर्षावा समाप्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पूजनीय भंते नागोश, पूजनीय भंते प्रियदर्शी, विचार मंचकावर उपस्थित आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मोडदरे सर, भेंजे सर, या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ धम्म बांधव बंधूंनो आणि भगिनींनो, या ठिकाणी खरोखरच एक आगळा वेगळा हा वर्षावासाचा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय. भारतीय बौद्ध महासभा पुणे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. बाबासाहेबांचा विचार घेऊन भारत बौद्धमय करण्याकरता कसलीही अपेक्षा न करता तन मन धनाने संपूर्ण हे कार्यकर्ते, मी कार्यकर्ते संबोधतो कारण जो कार्य करतो तोच करता पुरुष होतो. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते अविरतपणे कसलीही अपेक्षा न ठेवता हे काम करत आहेत आणि ही खरी चळवळ आहे असं मी या ठिकाणी मानतो. बाबासाहेबांनी ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतली आणि त्याच्यानंतरची वाटचाल जर आपण पाहिली तर अनेक चढ उतार ह्या चळवळीमध्ये धम्माच्या आपण पाहिलेले आहेत. आज या ठिकाणी अनेक ज्येष्ठ म्हणजे सगळे अबाव 60 ज्यांचा सन्मान झाला, त्यांनी जे त्याग त्यांच्या वेळेस केलेला आहे त्या त्यागाचं प्रतीक आहे की आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत. हे त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं त्याग आहे, म्हणून चळवळीमध्ये नेतृत्व उभं राहतं. परंतु काही गोष्टी स्पष्टपणे बोलणं अत्यंत गरजेचं आहे. तरुणाई धम्म चळवळीमध्ये येत नाही. जी तळमळ तरुणाईमध्ये असायला पाहिजे धम्माबद्दलची ती दिसत नाही. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विहारामध्ये दिसतात पण तरुण विहाराच्या बाहेर मंडळांमध्ये दिसतात. सर्वच पदाधिकारी, बौद्धाचार्य,
तथा विविध विभागातून आलेले सर्वच मान्य तथा सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आज भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीनं वर्षावास समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि वर्षावासाचं महत्त्व थोडक्यात नाईक सरांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे. जे काही 3 महिने जो काही वर्षावास होतो आणि या 3 महिन्याचा वर्षावास झाल्याच्या नंतर आषाढ ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये वर्षावासाचा कालावधी संपल्याच्या नंतर बौद्ध परंपरेनुसार आपल्या विहारामध्ये भिक्षू वास्तव्य असल्यास, भिक्षूंचा वर्षावास असल्यास त्या भिक्षूंना कठीणची वरदान दिले जाते. ही बुद्ध काळापासून परंपरा आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण एक मिळते की भगवंताने जवळपास 45 वर्ष वास केलेले आहे आणि सर्वात अधिक वर्षावास हे श्रावस्तीला केलेले आहे. श्रावस्तीला जवळपास भगवंताने 25 वर्षावास केलेला आहे. आणि असाच एक वर्षावासाचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये, जसं की बुद्ध काळापासून परंपरा आहे की चिवरदान देण्याची, प्रजापती गौतमीने देखील अत्यंत श्रद्धेनं स्वतःच्या हाताने 3 महिने सूत कापून स्वतःच्या हाताने चिवर बनवून त्याला स्वतःच्याच हाताने कलर देऊन आणि ते चिवर अत्यंत श्रद्धेने बनवलं. आणि हे चिवर तिच्या मनामध्येही विचार होते की मनोमन विचार हे भगवंताला दान द्यावं. आणि भगवंताला दान देण्यासाठी तिनं अत्यंत श्रद्धेनं अत्यंत मेहनतीतून चिवर बनवण्यात आलं. आणि वर्षावासाच्या सांगता समोर आला प्रजापती गौतमी हे चिवरदान भगवंतांना दान देण्यासाठी समोर आहे. परंतु तिथं भिक्खू संघ असतो आणि भिक्खू संघ असल्याच्या नंतर भगवंत महाप्रजापती गौतमीला म्हणतात की हे जे काही तू चिवर बनवलेलं आहे हे चिवर भगवंताला न देता हे संघाला दान द्या. पण महाप्रजापती गौतमीची इच्छा होती की हे भगवंताला दान द्या, कारण खूप मोठ्या श्रद्धेनं, खूप मोठ्या मेहनतीने, खूप मोठ्या कष्टातून ती चिवर बनवण्यात आलं. 2-3 वेळा भगवंताला ती दान देण्यासाठी येत असते. परंतु 3ऱ्या वेळा देखील भगवंत सांगतात की संघाला दान द्या. आणि 3 वेळा नाकारल्याच्या नंतर मग ती संघाला दान. तर या प्रसंगावर थोडक्यात हे आहे की संघाला शिवदान हे किती पुण्यकर्म आहे. आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खूंना जे काय आपण कठीण चिवरदान म्हणतो, तर हे कठीण चिवरदान म्हणजे की अत्यंत श्रद्धापूर्वक आपण जे काही दान देतो भिक्खूंना, त्यासोबत 8 वस्तू राहतात, अष्टपरिष्कार असते. आणि ह्या 8 वस्तूंसोबत चिवरदान करतो. तर हे चिवरदान आणि भिक्खूंना जे काही दान देतो, तो उपासक आणि भिक्खू याचे अत्यंत चांगल्या पद्धतीचे दानाच्या माध्यमातून एक धम्माचं माध्यम आहे. आणि खऱ्या अर्थाने दान देणं म्हणजे की उपासक उपासिकांना हे पुण्य अर्जित करण्याची संधी प्राप्त होत असते. या चिवरदानाचा जो काही मुख्य उद्देश आहे किंवा दानाचा जो काही मुख्य उद्देश आहे, आपल्याला पुण्य संचित करता यावं, पुण्य संपादन करता यावं,
आणि म्हणून हे जीवदान किंवा दान दिले जाते. कारण भगवान बुद्ध म्हणतात की मानवी जीवनामध्ये जे काही दुःख येते त्या दुःखाचं काय कारण आहे, तर दुःखाचं कारण थोडक्यात तृष्णा आहे, लोभ आहे, विचार आहे, आकांक्षा आहे. ह्या विचार, आकांक्षा, लोभ वाढत राहतो आणि या लोभावर जर मात करायचं असेल, या लोभातून बाहेर जर पडायचं असेल, ते दान सांगितले. दान. आणि हे दान कशा पद्धतीने की जेव्हा मनुष्य अत्यंत श्रद्धापूर्वक दान देतो, अत्यंत प्रसन्न चित्ताने दान देतो आणि दान त्याची पारमिता वाढते, तेव्हा माणसाचा हळूहळू लोभ कमी होतो, त्याच्या तृष्णा हळूहळू कमी होतात. आणि या लोभातून, या तृष्णेतून जर बाहेर पडला तर मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून सुख लाभण्यासाठी, पुण्य संचित करण्यासाठी हे दान पारमिता भगवंताने सांगितलेली आहे. आणि म्हणून ही 5,500 वर्षापासून ही परंपरा आहे की भिक्षूंना वर्षावासाच्या समाप्तीच्या दिवशी अशा प्रकारे जीवदान, अष्टपरिस्कार दान दिले जाते.